मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 8व्या स्थळावर आणि महाराष्ट्रामध्ये जे 5 ज्योतिर्लिंग आहेत त्या 5 ज्योतिर्लिंगापैकी हे पहिल्या स्थळावर औंधा नागनाथ. तरी औंधा नागनाथ फक्त महाराष्ट्रात ओळखलं जातं आणि नागेशम दारुकावणी अख्ख्या वर्ल्डमध्ये ओळखलं जातं. तर या मंदिराची निर्मिती पांडवांनी केलेली, मंदिर पांडवांनी बांधलेले आणि या मंदिराला पूर्ण 5,500 वर्ष पूर्ण झालेले. या ठिकाणी जेव्हा 5,500 वर्षापूर्वी म्हणजे द्वापर युगामध्ये कौरवाचं आणि पांडवाचं ज्यावेळी युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये पांडव हारले होते जुगराच्या खेळामध्ये. जुगराच्या खेळामध्ये पांडव हारल्याच्या नंतर त्याची द्रौपदी होती पत्नी, ती सुद्धा त्या जुगरामध्ये गेली होती. गेल्याच्या नंतर त्यांना अशी शिक्षा झाली होती की 1 वर्षाचा अज्ञातवास आणि जो 12 वर्षाचा वनवास झाला होता पांडवाला, ते वनवास काटत पांडव या ठिकाणी आले होते. या ठिकाणी आल्याच्या नंतर 5,500 वर्षापूर्वी या ठिकाणी गावकरी काही नव्हतं. एक चारीचं एक जंगल होतं, वन होतं आणि इथं तुम्ही बसलाय, इथं थांबलाय, तिथं पूर्णपणे पाणी उगत तळ होतं. त्या तळ्यामध्ये ही पिंड होती. तर असं कोणाला माहीत नव्हतं की या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे म्हणून. तर पांडव बऱ्याच गायी होत्या, त्यातली एक गाय होती कालिक म्हणून, ती दररोज त्या तलावाच्या ठिकाणी चारा पाणी खायचं जेवढं दूध आहे पूर्ण या ज्योतिर्लिंगावर अभिषेक करून रुद्री करून ती वापस बाहेर होती. तर असं कोणाला माहीत नव्हतं की या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे म्हणून. तर एक वेळेस काय झालं, श्रीकृष्णांनी सांगितलं की जेवढ्या आपल्या ग्रुपमध्ये गायी आहेत तेवढ्या सर्व काही दूध देतात, म्हणजे यातली एक गाय आहे कालिक म्हणून काही दूध देत नाहीये, याचं दूध कोणी काढून घेते जंगलामध्ये, याचा आधी तुम्ही शोध लावा. तर एका दिवशी भीम गायच्या पाठीपाठामध्ये गेला, गणितच त्या ज्योतिर्लिंगावर उडी मारली. तर तशीच त्या भीमानं त्या ज्योतिर्लिंगावर उडी मारली होती. तर भीमाची डोळे अचानक दिपायला लागले होते, आतमध्ये काही दिसत नव्हतं. त्यावेळेस भीमाने श्रीकृष्णाला सांगितलं की या ठिकाणी काहीतरी दिव्य शक्ती आहे, मला आतमध्ये काही दिसत नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुमच्या जो भीमश्रस्त जो आहे, गदा जो आहे, त्या गदाने तुम्ही काय करा, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या चारीसला 4 खंब मारा आणि पाणी बाहेर काढा. तरी पाणी बाहेर काढल्याच्या नंतर हा ऑटोमॅटिक ज्योतिर्लिंग वर आला. हा ज्योतिर्लिंग वर येता वेळेस आपला जो सूर्य आहे, सन जो आहे, त्या सूर्यापेक्षा 10 गुणे जास्त म्हणजे 10 पटीने जास्त या ज्योतिर्लिंगाला तेज होता, दिव्य शक्ती होती. रात्र आणि दिवस होत नव्हते, पूर्ण दिवस चालू लागला. तर त्यावेळेस काही असे कॉन्टॅक्ट वगैरे मोबाईल वगैरे काहीच नव्हते, कोणाला काही समजत नव्हतं. तर त्यावेळेस आकाशवाणी होती. तर आकाशवाणी झाली की याच्या अगोदर म्हणजे 7व्या नंबरला तामिळनाडू राज्यामध्ये जे रामेश्वर आहे त्या रामेश्वरमधून 21 गुंड भव्य जो कोणी वाळू आणेल आणि या पिंडीची स्थापना करेल तरी त्याच्यात तीच कमी येऊ शकते. तर तामिळनाडू राज्यातून भीमाने 21 गुंड वाळू आणली आणि पिंडीची स्थापना करू लागली, तर स्थापना होत नव्हती. तर या ठिकाणी स्वयं विष्णूला बनवण्यात आलं. विष्णूने स्वतः आलिंगन घेतलं. त्यावेळेस ही मंदिर एक पिंडीची स्थापना आहे ती विष्णूची हस्ते झालेली. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे, भारतामध्ये वाळूची ज्योतिर्लिंग 2च आहेत. एक तामिळनाडू राज्यामधला रामेश्वर, तो सुद्धा वाळूचा आहे, आणि सेकंड हा नागेश्वर, हा सुद्धा वाळूचा आहे. आणि दुसरं महत्व असं सांगितलं जाते की तुम्ही या ज्योतिर्लिंगाला सोडून तुम्ही 11 ज्योतिर्लिंगाला जा, व इतर कुठल्याही महादेवाला जा, व इतर कुठल्याही शंकराला जा, गॉड शिवाला. त्यावेळेस मी महादेवाला प्रदक्षिणा करता वेळेस महादेवाला प्रदक्षिणा अर्धीच करतात, महादेवाला प्रदक्षिणा पूर्ण चालत नाही. तर भारतामध्ये शिवपुराणाच्या अनुसार भारतामध्ये 3 स्थानावर प्रदक्षिणा पूर्ण चालते. एक मेन फर्स्ट आहे नाशिक त्र्यंबकेश्वर, त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेशचा उल्लेख झालेला आहे. सेकंडला सांगितलं जाते काशी विश्वनाथ म्हणजे बनारसमध्ये, त्या ठिकाणी शिव आणि विष्णूचं मिलन आहे. आणि थर्डला आहे हा औंधा नागनाथ, या ठिकाणी दोन्ही पण आहे, ब्रह्मा विष्णू महेश पण आहे, शिव आणि विष्णूचं मिलन पण आहे, म्हणजे हरिहर आहे. म्हणून या ठिकाणी या स्थानावर ज्योतिर्लिंगाला प्रदक्षिणा पूर्ण चालते. आणि मी सांगितले आपला जो भारत आहे, भारतामध्ये पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी असा 8वा स्थळ नागेशम दारुका वने आणि महाराष्ट्रामध्ये 5, त्यापैकीचा पहिला स्थळ औंधा नागनाथ. तर या 2 नावाचा उल्लेख असा झालेला आहे की 2 नावं कशामुळे दिल्या गेलेली, कारण की ही पिंड पहिले 5,500 वर्षापूर्वी ही पूर्ण तलावाच्या आतमध्ये होती, पाण्याच्या आतमध्ये. तर याच्यातले मोठे मोठे शेष नागलोक म्हणजे स्नेक याची पूजा पाठ करत होते. मुलींना म्हणतात नागाचा नाग म्हणजे औंधा नागनाथ. औंधा मंदिर पूर्ण गावच नाव आहे, नागनाथ म्हणलं तर या मंदिराचं नाव आहे. नागेशम दारुका वनेचा उल्लेख असा झालेला आहे, या ठिकाणी जेव्हा 5,500 वर्षापूर्वी म्हणजे द्वापर युगामध्ये या ठिकाणी गाववरी काही नव्हतं, एक 40ला एक जंगल होतं, वन होतं. त्या वनामध्ये एक राक्षस होता, दानव होता. तो जितकं पण पंडित लोक होतो म्हणजे पुजारी लोक त्यांचा यज्ञभ्रष्ट करायचा आणि तो ठार करून तो खाऊन घ्यायचा. तर त्यातला एक पुजारी वाचला आणि शंकराची प्रार्थना केली. शंकर प्रसन्न झाले, तुला काय पाहिजे तो पुजारी मला काही नको, पहिल्या दैत्याचा संहार करा म्हणजे दैत्याचं वध करा.
तेव्हा दैत्याचा आणि शंकर जेव्हा युद्ध होतं त्या युद्धामध्ये ते मरण पावला. तो मरण तदर्शनात मी मरणार नाहीये, मला माता पार्वतीचं वरदान. तुम्हाला माझं मरणच पाहिजे असेल तर समोर युग येतो, कलियुग आहे, त्या कलियुगामध्ये मानवाचा जन्म आहे, त्या मानवाची असते माझी पूजा आणि तुमच्या असते माझं नाव, ते पिंडीला देऊन टाका, त्यावेळेस मला मोक्ष मिळेल. त्यावेळेस शंकराने त्याचा वध केला. म्हणून म्हणतात नागेशम दारुका वने. वन म्हणजे पूर्ण जंगल होतं, दारुकमध्ये दैत्याचं नाव होतं, नागेश म्हणजे ज्योतिर्लिंगाचं नाव. आता हे तुम्ही मंदिर पाहिलेलं आहे. या मंदिराला 3 गेट आहेत. आतमध्ये तुम्ही एंट्री केली आहे ते समोरचं मेन गेट आहे ते पश्चिम साईडचं, ते दक्षिण साईडचं आहे आणि बाजूचं उत्तर साईडचं. आतमध्ये एंट्री केली आहे तेच मेन गेट पहिले इसवी सन 1212 म्हणजे 750 वर्षापूर्वी ते मेन गेट पहिले मंदिराच्या पूर्वेला होतं. इथून जेव्हा पंढरपूर जेव्हा संत नामदेव या ठिकाणी गुरुकुण्यासाठी आले होते, त्यांच्या गुरुचं नाव आहे विसोबा खेचर, जे मंदिराच्या बाहेर मंदिर आहे. तर ॲक्च्युली त्यांना माहीत होतं की माझा भक्त या ठिकाणी येणार आहे, म्हणून त्यांनी एक म्हाताऱ्याचं रूप घेतलं आणि शंकराच्या डोक्यावर पाय देऊन झोपी गेले होते विसोबा खेचर. तर नामदेव महाराज या ठिकाणी आल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी ते दृश्य पाहिलं आणि त्या म्हाताऱ्याला विचारलं, तुमचे जे पाय आहेत त्या जगाच्या विश्वाच्या डोक्यावर आहेत, तुमचे जे पाय आहेत त्या शंकराच्या पिंडीवर आहेत, ते पाय उचलून बाजूला ठेवा. तर त्यांचे गुरु म्हणाले, माझ्या अंगात ताकद नाही, मी म्हातारा आहे, आंधळा आहे, मला काही दिसत नाहीये, माझ्या पायाखाली आधार समजून मी तो दगड घेतलेला आहे, तुला जर दिसत असेल तर तू माझे पाय धर आणि ती बाजूला ठेव. जेव्हा संत नामदेवाने त्यांचे पाय धरले आणि बाजूला ठेवले तर त्यांच्या पायाखाली एक पिंड प्रकट झाली. पुन्हा उचलून पुन्हा बाजूला ठेवले तर तिथे एक पिंड प्रकट झाली. तर जिथं जिथं पाय ठेवलेत तिथं तिथं पिंड निर्माण झाली. निर्माण झाल्याच्या नंतर संत नामदेवला कळालं हे दुसरं तिसरं कोणी नाहीये, हे माझे गुरु आहेत, माझी परीक्षा घ्यायला. त्यावेळेस त्यांनी गुरुमंत्र घेतला आणि मंदिराच्या पूर्वेला येऊन बसले. पूर्वेला बसल्याच्या नंतर या ठिकाणी सगळ्यात मोठा जो उत्सव जो असतो महाशिवरात्रीच्या वेळेस, तर आपल्यासारखे भाविक या ठिकाणी लाखो येतात दर्शन घेण्यासाठी. मात्र त्यांनी दर्शन नाही घेतलं, त्यांचं कीर्तन भजन ऐकण्यासाठी त्यांच्या समोर जाऊन बसले. बसल्याच्या नंतर 750 वर्षापूर्वी जातीभेद फार होता. तर आता हे ब्राह्मण लोक जे होते स्वतःला पहिले अति श्रेष्ठ म्हणायचे. जेव्हा बाहेरून पाहिले तरी हलक्या जातीचा संत या लोकाला काही पण सांगलं याचा काही अधिकार नाही, हा हलक्या जातीचा आहे, याला धक्काबुक्की देऊन मंदिराच्या बॅक साईडला बाहेर काढून द्या. त्यावेळेस संत नामदेवला धक्काबुक्की दिली आणि मंदिराच्या बॅक साईडला काढून दिलं. त्यावेळेस संत नामदेव म्हणाले, मी ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी भगवंत माझ्या सोबत आहेत, असं म्हणून नामदेव महाराज मंदिराच्या पाठीमागून बसल्याच्या नंतर नामदेव महाराज जसं जसं कीर्तन करू लागले हे तसं तसं मंदिराचं पूर्वचं द्वार पश्चिमेला ऑटोमॅटिक टर्न झालेले मंदिर फिरलेलं आहे. तर मंदिर फिरल्याच्या नंतर आजच्या याच्यामध्ये असा विश्वास कोणीच ठेवत नाहीये की दगडी स्टोनचं मंदिर कसं फिरणे शक्य आहे आणि कसं नाही. हे मंदिर बांधता वेळेसच मंदिराच्या पश्चिमेच बांधावं. मात्र याचा शास्त्रज्ञांनी सुद्धा शोध लावलेला आहे, म्हणजे सायन्सने बी शोध लावलेला आहे. तर याच्या सायन्सने 4 प्रूफ काढलेले आहेत मंदिर फिरण्याच्या. तर पहिली प्रूफची निशाणी अशी आहे की शंकराचा नंदी आणि मेन गेट जो असतो तो मंदिराच्या पूर्वेला असतो. पहिली मेन फर्स्ट निशाणी आहे ते पूर्वला असतं. ज्यावेळेस सूर्य उगवतो, ज्यावेळेस जे सूर्याचा उजेड जो पडतो तो सगळ्यात अगोदर महाराजाच्या डोक्यावर पडतो. या ठिकाणी नाहीये, कारण की हा नंदी आणि मेन गेट जो आहे तो मंदिराच्या पश्चिमेस. दुसरी निशाणी अशी आहे की तुम्ही या ज्योतिर्लिंगाला असून तुम्ही 11 ज्योतिर्लिंगाला जाऊ, इतर कुठल्याही शंकराला जा, त्यावेळेस शंकरासमोर एक कुंड असतो. हातपाय धुवून आपण आतमध्ये प्रवेश करतो, ते एकदम स्ट्रेटला असतं, एकदम समोरासमोर असतं. मात्र मंदिर टर्न झाल्यामुळं ते सुद्धा मंदिराच्या बॅक साईडला आहे, मंदिराच्या पाठीमागे. याची तिसरी निशाणी अशी सांगितली जाते, ज्यावेळेस शंकराची आरती होते किंवा शंकराला जेव्हा निवेद्य जातो त्यावेळेस तो सनई सगळा वाजला जातो, म्हणजे साऊंड जो वाजतो तो कधी पण मंदिराच्या स्टेटला वाजतो, एकदम समोरासमोर वाजतो. मात्र या मंदिराचं जे आहे पारंपरिक पद्धतीने ते मंदिराच्या बॅक साईडला वाजवलं जातं, कारण की मंदिर फिरल्यामुळे ते सुद्धा मंदिराच्या बॅक साईडला आहे, मंदिराच्या पाठीमागं आहे. आणि याची चौथी निशाणी अशी आहे की मंदिर फिरत्या वेळेस या मंदिराला पाया सोडलेला आहे, जर पायाचं मंदिर याला न्यू नाहीये, फाउंडेशन नाही, बेस नाही. आपण जसं स्टँड आहोत जमिनीवर अद्दर आहोत तसं हे पूर्ण जमिनीवर मंदिर अद्दर स्टँड आहे, याला सपोर्ट नाहीये. आणि तुम्ही याची 5वी निशाणी म्हणजे स्वतः नामदेवांनी ग्रंथात लिहिलेली, तुम्ही व्याख्या ऐकली असेल किंवा वाचली असेल, अख्खं दगडात बांधलं, व्याख्या ऐकली असेल. ती व्याख्या अशी आहे, फिरविली देऊळ जगामाची ख्याती, नामदेव हाती तू तुझं प्याला. म्हणजे स्वतः नामदेवानं मंदिर फिरवायच्या नंतर शंकराने नामदेवच्या हस्ते दूध पिलेले त्या ओळीचं असं स्पष्टीकरण होतं.
तर या मंदिराच्या बॅक साईडला कुंड आहे. त्या कुंडामध्ये 5 पांडवाची मोठी भाऊ म्हणजे युधिष्ठिर धर्मराज त्यांनी असा संकल्प सोडला होता, कारण की आता शोध लागल्याच्या नंतर संकल्प सोडला होता की जेवढं माझं हरलेलं राज्य आहे आणि माझी पत्नी जी गेलेली आहे ती जर पूर्ण मिळाली मला, तर मी पूर्ण शिखरापर्यंत सोन्याचं मंदिर बांधून काढेन, पूर्ण स्वर्ण मंदिर बांधून काढेन. मात्र त्याच्यामध्ये जे आर्किटेक्ट जो होते विश्वकर्मा त्यांनी सांगितलंच, मुळात युग जो आहे तो कलियुग आहे, तो मानवाचा अवतार आहे. त्या कलियुगामध्ये लोकाला तर लोखंड पूर्ण नाही आहे, तर तुमचं सोनं कुठून पुरणार आहे? तुम्ही जेवढा सोन्याला भाव देताय, म्हणजे सोन्याचं मंदिर बांधण्याचा प्रयत्न करताय, तर त्या सोन्याच्या हिशोबाने आपण दगडाचं मंदिर बांधून काढू. ज्यावेळेस सोन्याला भाव होता, जे आर्ट जे आहे आजच्या काळामध्ये, या आर्टला फार महत्त्व आहे आजच्या टाईममध्ये. तर हे पूर्ण दगडी हिमाटमाचं मंदिर बांधल्याच्या नंतर 350 वर्षापूर्वी औरंगजेब आणि मुघल बादशाहांचं राज्य होतं मराठवाड्यावर, त्यावेळेस तो पांढरा त्यांनी खंडित केलेला आहे, डॅमेज केलेला. हा डॅमेज केल्याच्या नंतर, उद्ध्वस्त केल्याच्या नंतर आपल्या इंदोरच्या महाराणी म्हणजे शिवभक्त अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिर पूर्ण जीर्णोद्धार केलेला आहे. वरचा जो तो चुने आणि मातीचा आहे आणि खालचा जो आहे हा पूर्ण दगडी स्टोनचा आहे. तर या मंदिराच्या बॅक साईड